नवी मुंबईतल्या वाशीमध्ये हावलाई देवी मित्रमंडळानं पारंपरिक पद्धतीनं होळी उत्सव साजरा केला। होळीच्या आदल्या दिवशी ग्रामस्थांनी विविध वेशभूषेमध्ये वाजत गाजत मिरवणूक काढली। महिलांनी LED साडी नेसली होती, तसंच काहींनी कोळी वेशभूषा केली होती। मुंबईमध्ये वरळीच्या BDD चाळीमध्ये नेताजी क्रीडा मित्रमंडळानं अनोखा देखावा होळी निमित्तानं तयार केलेला। यंदा महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्कार यासारख्या राक्षसी प्रवृत्तीचा देखावा इथं साकारला। होलिकेची विधिवत पूजा करून नंतर तिचं दहन करण्यात आलं। इथं दरवर्षी जनजागृतीपर देखावे उभे केले जातात। ठाण्यामधल्या खोपटहंस नगर इथं आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होलिका दहन करण्यात आलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसह आव्हाडांनी यावेळी घोषणाबाजी केली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सोलापुरात भाजप विरोधात काँग्रेसनं अनोखी होळी साजरी केली। मोदी सरकारच्या भ्रष्टाचार, महिला सुरक्षेचे 3 तेरा, इंधन दरवाढी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी बोंबा मारून आंदोलन करण्यात आलं। गोंदियात आगामी निवडणूक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। कारवाईमध्ये 1 पिस्तूल, 1 जिवंत कारतूस, 5 तलवारी आणि 1 गुप्ती जप्त करण्यात आली। या प्रकरणामध्ये अवैध शस्त्र बाळगणारे, दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या लिंगदरी गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते। लिंगदरी इथल्या बोर हातपंप विहिरींनी आता तळ गाठलाय। तसंच औंढा नागनाथ तालुक्यातल्या तांडा वस्तीवर विहिरीमध्ये तब्बल 150 फूट तळाशी पाणी गेले आणि त्या विहिरीमधून पाणी काढायला महिलांना मोठी पायपीट करावी लागते। कल्याणमध्ये लहान मुलांना झोका खेळायला मनाई केल्याच्या वादातून हाणामारी झाली। गंधारी गावामध्ये एका बागेत काही मुलं झोका खेळत होती आणि झोक्याचा मोठ्यानं आवाज होत होता, त्यामुळे एका महिलेनं त्यांना खेळण्यासाठी मनाई केली। त्यानंतर मुलाच्या पालकांनी बागेत येऊन शिवीगाळ आणि मारामारी केली। वर्ध्याच्या शिरसगाव शिवाराजवळ पोलिसांनी अवैध दारू जप्त केली। पोलिसांनी सावळी रचत ही कारवाई केली, तर देशी दारूच्या 25 पेट्यांसह मोबाईल आणि कार असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।